नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपण नेहमी आपल्या एकंदरीत शारीरिक आरोग्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या शारीरिक आरोग्यामध्ये मौखिक आरोग्य हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. या मौखिक आरोग्यामध्ये आपल्या दाताचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य, जिभेचं आरोग्य अशा अनेक घटकांचा समावेश होतो. बघा ना, समजा आपले दात व्यवस्थित नसतील, पडलेले असतील, कीड लागलेली असेल तर आपल्याला अनेक प्रश्न निर्माण होतात. अगदी दात पडले असतील तर शब्दोच्चारापासून आपल्याला प्रश्न निर्माण होतात. ते आपल्याला अन्न चावायला त्रास होतो, मग चावलं न गेलेलं जे अन्न असतं ते पचायला त्रास होतो. एकंदरीतच आपण अन्न घेतो त्याचं हे प्रवेशद्वार आहे. ते प्रवेशद्वार जर व्यवस्थित असेल, त्याचं जर आरोग्य चांगलं असेल तर अनेक गोष्टी या सुकर होऊ शकतात, सोप्या होऊ शकतात आणि आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतं. मग या दाताच्या किंवा मौखिक आरोग्याच्या बाबतीत आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्या संदर्भात होणारे आजार कोणकोणते आहेत आणि हे जर आजार आपल्याला लवकर लक्षात आले तर आपण लवकर डॉक्टरांकडे जाऊ शकतो आणि मग आपल्याला उपचार कोणते घेता येतात, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण तज्ज्ञ आणि मान्यवर अशा डॉक्टरांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अविनाश काशीद. डॉक्टर अविनाश काशीद हे बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये दंतशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयातून MDS ही पदवी मिळवलेली आहे. 2010 ते 2021 मध्ये ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालयामध्ये अंबेजोगाईच्या या महाविद्यालयामध्ये कार्यरत होते आणि 2022 पासून ते पुण्यामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या अंतर्गत ते PhDचाही अभ्यास करतायत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे 10 शोधनिबंध हे प्रकाशित झालेले आहेत. एकंदरीतच मौखिक आरोग्य म्हणजे काय आणि त्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भात आपण डॉक्टरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, या आपल्या मौखिक आरोग्याच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मला एक महत्त्वाचा अगदी बेसिक प्रश्न आहे, तो म्हणजे शारीरिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशी करायची? आरोग्य म्हणजे काय तर जागतिक आरोग्य संघटना यांच्या व्याख्यानुसार आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक व्याधीचा अभाव नसणे असा नसून शारीरिक व्याधीचा अभाव नसण्यासोबतच जर त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य जर व्यवस्थित असेल तर त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले आहे किंवा तो व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे असं म्हणू. मौखिक आरोग्याबद्दल त्याची व्याख्या काय, कशी करायची आणि शारीरिक आणि मौखिक म्हणजे शारीरिक आरोग्यावर मौखिक आरोग्याचा नेमका कसा परिणाम होत असतो? तर आपण आरोग्याची डेफिनेशन पाहिली, त्याची व्याख्या पाहिली. हो. तर मौखिक म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या मुखाचं आरोग्य. तर मुखाच्या आरोग्यामध्ये कोणते कोणते अवयव येतात तर आपले ओठ येतात, गाल येतात, जीभ येते, दात येतात, हिरड्या येतात, त्यासोबत टाळू येते. ह्या सर्व अवयवाचा एक समूह म्हणजे आपण मुख म्हणू किंवा आपण एक साध्या भाषेमध्ये तोंड म्हणू. तर त्याचं आरोग्य, त्यासोबतच तुमचा जबडा असेल, लाळेच्या ग्रंथी असतील, ह्यांचं जबड्याचा सांधा असेल, ह्यांचं आरोग्य सुव्यवस्थित सुस्थितीत चालणे म्हणजे आपण एक मौखिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणू.
अगदी खरंय. पण मग असं म्हटलं जातं डॉक्टर, की तुम्हीच असं बऱ्याचदा म्हणता, की आपलं मौखिक आरोग्य कसं आहे त्याचं प्रतिबिंब हे आपल्या शारीरिक आरोग्यावर पडत असतं. हो. तर हे नेमकं कसं असतं? आपण जे अन्न घेतो, ग्रहण करतो, ते अन्न ग्रहण केलेलं जे असतं ते आपण चर्वण प्रक्रिया किंवा आपण चावतो, तर हे आपलं तोंड जे आहे, मुख जे आहे, आपल्या शरीराचं हे प्रवेशद्वार आहे. आणि ह्या प्रवेशद्वारामध्ये जे अवयव आहेत ते चांगले झालेले असतील आणि त्यांनी जर त्यांचे सुस्थितीत असतील आणि त्यांनी जर चांगल्या पद्धतीने ते चर्वण केलं तर ते पचन संस्था तुमची पचन जी आहे, जे पचन होण्याची प्रक्रिया आहे ती चांगली व्हायला लागते. अगदी खरं. जे लाळेमध्ये असणारं टायलिन नावाचं, अमायलेज नावाचं जे एन्झाईम आहे, ते संप्रेरक आहे, त्या संप्रेरकामध्ये जे एन्झाईम्स असतं ते आपले जे पिष्टमय पदार्थ आहेत, पिष्टमय पदार्थ पचन करण्याची सुरुवात तिथूनच होते. बरोबर. त्याचसोबतच आपण म्हणू की आपण जे बोलतो ते आपली जीभ व्यवस्थित असेल तर आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. खरंय. हिरड्या व्यवस्थित असतील, दात व्यवस्थित असतील तर स्पष्ट उच्चार करू शकतो. त्यासोबतच आपल्या त्या आरोग्यासोबतच आपला जो आत्मविश्वास आहे बोलण्यातला, दाताचं सौंदर्य नीट असेल खरंय. तर चांगल्या पद्धतीने ते बोलू शकतो. तर हे आपलं तोंडाचं आरोग्य हे आपल्या सर्वांगीण शारीरिक आरोग्याला ते पूरक असतं. आपण एक थोडक्यात उदाहरण देऊ मॅडम की आपलं शरीर रूपी एक महाल समजू आपण, बर. आणि त्यामध्ये जो बाहेर आपण तोंड एक असं समजू की तो पहारेकरी आहे. जर तो पहारेकरी जर व्यवस्थित असेल तर आपलं जे महालाचं संरक्षण चांगल्या पद्धतीनं होईल. खरंय. म्हणजे तो महाल चांगला राहील, म्हणजे शरीररूपी महाल चांगला राहील. ते जर आरोग्य बिघडलं, थोडक्यात त्या पहारेकऱ्याचंच आरोग्य बिघडलं तर आपले शरीररूपी महाल तो पण त्याचं पण नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून असं म्हणू की आपण तोंडाचं आरोग्य ज्याचं चांगलं असेल त्याचं आपण शरीराचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही मॅडम. वा वा, अगदी महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं की एकंदरीतच आपण ते जर चांगलं राखलं तर शरीराचं आरोग्य चांगलं राखायला मदतच होणार आहे. पण मग जेव्हा सर हिरड्या किंवा दात यांचं आरोग्य ढासळायला सुरुवात होते तर नेमकं कोणते आजार हे त्यावेळेला अगदी प्राथमिक अवस्थेत व्हायला लागतात किंवा त्यावेळेला ते रुग्णाला जाणवतात? सुरुवातीला दातांचं आरोग्य थोडक्यामध्ये खराब झालं तर त्यांना चावण्यासाठी त्रास होतो, हिरड्यामधून रक्त येतं, मग ते व्यवस्थित चावू शकत नाहीत. अशा पद्धतीने रुग्णांना ते लक्षणं जाणवायला लागतात. पण मग याची कारणं काय असू शकतात या दाताच्या किंवा हिरड्यांच्या आजारांची? मुख्यत्वे करून दातांची कारणं जे आहे ते आपण जे अन्नकण खाल्लेले आहेत ते दातावर तशीच राहणे, तो भाग स्वच्छ न होणे, जेवण केल्यानंतर चूळ व्यवस्थित न भरणे. अगदी खरं. हां, तर ही दातं किंवा हिरड्या खराब होण्याची कारणं आहेत. त्यामध्ये आपण सर्वांना माहिती असलेले की चॉकलेट असेल की जे की रिफाईंड शुगर असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गोड पिष्टमय पदार्थ म्हणू जे की दातावर चिटकून राहतात असे पदार्थ असतील. त्यासोबतच कारणं त्या व्यतिरिक्त अशी कारणं असतील मॅडम की दातांची जी रचना असते ती रचना जी असते ती व्यवस्थित नसते. एक वेडेवाकडे दात असतात, दात रोटेटेड म्हणू आपण, ते जन्मताच असतील किंवा त्याची वेळ दात पडण्याची आणि दात येण्याची ह्याच्यामध्ये जर फरक पडला तर मग ते वेडेवाकडे दात असू शकतात. किंवा त्यासोबतच आपण म्हणू की काही अनुवंशिक पण दातांचाही असतो. दातांची रचना आईवडिलांच्या दातांच्या रचनेनुसार त्याप्रमाणेच येत असते. त्यानंतर दात तुम्ही जर पाहिली तर दात ही एकदम स्मूथ आणि गुळगुळीत नसतात. तर त्यामध्ये जे आहे ते असे थोडक्यात खड्डे म्हणू, पिट्स अँड ग्रूज म्हणू आपण सायंटिफिक भाषेमध्ये. ते पिट्स अँड ग्रूज असतात. ते पिट्स अँड ग्रूज मध्ये जर दातामध्ये जर अन्नकण अडकली ती तशीच राहिली तर त्या ठिकाणी तोंडामध्ये जे जीवाणू असतात आणि जे अन्नकण असतात ते आणि ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणचं वातावरण ते पूरक बनतं. त्या ठिकाणी एक ॲसिड तयार होतं आणि ॲसिड तयार झाल्यानंतर ते दात किडायला लागतात. आपले दात असे एकदम प्लेन नसतात. दोन दाताच्या मध्ये जो गॅप असतो कधी कधी त्या ठिकाणी अन्नकण अडकून जातं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी एक ॲसिड तयार होतं, आम्ल तयार होतं आणि त्यामुळे दात किडायला लागतात. त्यासोबतच आपण म्हणूया की लाळ असेल, लाळ जी असते ती लाळेचा म्हणजे एक फ्लो रेट म्हणू आपण, म्हणजे लाळ प्रत्येकाची वेगळी असते.
काही जणांची लाळ ही पाण्यासारखी असते, काही जणांची थोडी अशी चिकट असते. तर हा पण एक घटक आहे की त्यामध्ये त्या व्यक्तीची दात किडण्याची शक्यता जास्त असते. बर बर त्यासोबतच आपण काही प्रमाणामध्ये जेनेटिक पण म्हणू, अनुवंशिक पण म्हणू. अनुवंशिकतेने येतं. तर तो पण भाग त्यामध्ये दात तुमचा जो आहे तो किडण्यामागे किंवा हिरड्यांचा आजार होण्यामागे कारणीभूत असू शकतो. डॉक्टर, आता जेव्हा असे दाताचे आजार निर्माण होतात किंवा बाकी काही लक्षणं दिसायला लागतात, तर जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे दंतोपचार त्याच्यामध्ये करता? हां, तर सुरुवातीला मॅडम एकदम जर सुरुवातीला रुग्ण आला तर तो एकदम म्हणजे थोडासा कमी त्रास असेल त्याला, फक्त ती कीड जर प्राथमिक स्वरूपात असेल तर असं म्हटलं जातं की ती प्राथमिक स्वरूपात ती कीड आपण काढून त्या ठिकाणी दाताच्या रंगाचं मटेरियल असेल किंवा सिमेंट, आपण सर्व भाषेमध्ये जनसामान्यांना माहीत असलेलं आहे, सिमेंट भरणे, चांदी भरणे म्हणून. आता चांदी सध्याच्या काळामध्ये थोडासा वापर कमी झालेला आहे, परंतु दातांच्या रंगाचे काही सिमेंट आहेत ते भरून आपण ते प्राथमिक उपचार करू शकतो. थोडक्यामध्ये दात भरू शकतो कीड काढून. परंतु ती जर कीड आपण दुर्लक्षित केली तर ती कीड हळूहळू नसापर्यंत जाते आणि नसापर्यंत गेल्यानंतर रुग्णांना जास्त वेदना, जास्त त्रास होतो. मग अशा वेळी त्या पेशंटला नसापर्यंत गेलेली कीड, थोडक्यात रूट कॅनल नावाची जी ट्रीटमेंट आहे, ती जी की सर्वश्रुत आहे, ते ट्रीटमेंटने आपण दाताची ट्रीटमेंट करतो आपण. बर. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण दुर्लक्ष जर केलं तर रूट कॅनॉल पर्यंत पोचायची वेळ येते आणि जर वेळेत दाखवलं तर ती खरं तर कीड सिमेंट काय ते असतं तो मटेरियल भरण्यापर्यंत राहू शकते. असं म्हटलं जातं की 1 स्टिचेस वन स्टिच ॲट अ टाइम सेव्ह द 9 स्टिचेस. अगदी. तर तो एक होतो की एक जर तुम्ही हे केला तर ते 9 स्टिचेस वाचू शकतात. खरंय. सर, दंतोपचारांबद्दल आम्ही तुमच्याकडनं याही पुढे माहिती घेणारच आहोत, पण प्रेक्षक हो, आपण घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीद यांच्याशी. दाताचे आजार नेमके कशाने होतात आणि त्याच्यावर जर उपचार करायचे असेल तर कोणकोणत्या पद्धतीचे उपचार हे उपलब्ध आहेत, ही माहिती आपल्याला सर सांगतायत. सर, तुम्ही सांगितलं की छोटी कीड भरली जाते आणि जर ती कीड त्या नसेपर्यंत गेली असेल तर रूट कॅनॉलची ट्रीटमेंट आपल्याला करायला लागते. आणखी कोणकोणत्या पद्धतीचे उपचार हे आपल्याला उपलब्ध आहेत? त्यामध्ये मॅडम दात आपण सुरुवातीला पाहिलं की दात किडल्यानंतर आपण कीड काढून त्या ठिकाणी सिमेंट भरणे किंवा दाताच्या रंगाचं सिमेंट भरणे हे करतो. त्यानंतर रूट कॅनल नावाची ट्रीटमेंट असते. त्यानंतर आपण एक कॉस्मेटिक जर असेल, सौंदर्योपचाराचा प्रश्न आपण घेऊयात, तर त्यामध्ये 2 दातामध्ये गॅप असेल, तो गॅप जो नॅचरल जो गॅप आहे, नॅचरल पद्धतीने किंवा एक नैसर्गिक दिसावा, तो कधी तो गॅप आहे तो कधी पेशंटला एक आत्मविश्वास गमावतो पेशंट. अशा वेळी मग ते गॅप भरण्याची जी ट्रीटमेंट असते ते कंपोजिट नावाचं दाताच्या रंगाचं एक सिमेंट असतं त्याने केली जाते. त्यासोबतच दात खूप जास्त किडलेले असतील तर किडलेले दातांचं आपण काढून टाकतो. दात खूप जास्त म्हणजे जो की आपण रूट कॅनल करून सुद्धा दात वाचवू शकत नाही. तर अशा वेळी मग आपल्याला दात काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यासोबतच ज्या अक्कलदाढा असतात, ज्या की खूप पाठीमागे असतात, म्हणजे त्यामुळे परत इन्फेक्शन व्हायला लागतं, परत दातांचा त्रास व्हायला लागतो आणि त्यांना शेवटी पर्याय एकच असतो की दात काढणे. तर ते ऑपरेशन, छोटेसं ऑपरेशन करून आपण तो दात काढतो. जर दात काढली तर त्यानंतर मग काय, तर मग आपण जे आहे ते तर समोरचे दात असतील तर आपण ते दात बसवतो, मागचे दात असतील ते पण बसवतो. आणि पूर्ण जर दात गेले असतील तर एक कवळी जी असते ती कवळी आपण देऊन पूर्ण पेशंटला कवळी देऊन ते दात बसवले जातात. त्यासोबतच एक काढणे घालण्याचे दात आपल्याकडे होतात. ते दात आपण आपल्या ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये, BJ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण करतो. त्यासोबत हिरड्यांचं आरोग्य जर गेलं, खराब झालं असेल तर मग ते पण आपण दात क्लीन करण्याची, आपण त्याला एक स्केलिंग म्हणतो, साफ करण्याची ट्रीटमेंट आहे, ती पण आपल्याकडे केली जाते. जेणेकरून एक तर पेशंटला हिरड्यांचा जो पुढे होणारा जो जास्त त्रास आहे तो कमी होणार आणि पुढे जो कॉन्सिक्वेन्सेस, जसं की हिरड्यांचा
दात हलणे आणि पडणे तो आपण टाळू शकतो. अगदी खरंय. सर, तुमच्या या बोलण्यावरनं एक छोटासा प्रश्न मनात आला की सामान्य माणसांनी कधी डॉक्टरांकडे किती वेळा वर्षातनं जावं किंवा काय त्यांनी त्यांची फ्रिक्वेन्सी ठेवली पाहिजे डेंटिस्टकडे जाण्याची? एक साधारणतः 6 महिन्यामध्ये तुम्ही एक डेंटिस्टकडे जाऊन एक रेग्युलर चेकअप करायला पाहिजे, जेणेकरून तुमचे दात असतील, हिरड्या असतील, कशा आहेत. त्यासोबतच आपला पुढे विषय पण येईल की मुखकर्करोग काय असतो, तर त्याच्याबद्दल पण तोंडामध्ये काही आहे का, तर ते पण आपण तपासून घेऊ शकतो. सर, तुम्ही आता एक छोट्या शस्त्रक्रियांचा उल्लेख केलात की काही वेळेला दाताच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया करायला लागतात. तर या छोट्या शस्त्रक्रिया कोणत्या असतात आणि त्या कशासाठी केल्या जातात? हां, ती ज्याप्रमाणे आपण पूर्वीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलेलं की जी अक्कलदाढ असते, जी की हाडामध्ये अडकलेली असते आणि त्या हाडामध्ये अडकलेल्या दाढेमुळे जो त्रास होतो, तर ती एक छोटीशी शस्त्रक्रिया करूनच आपण ती दाढ काढतो. त्यासोबतच आपण दुसऱ्या शस्त्रक्रिया म्हणजे हिरड्यांच्या शस्त्रक्रिया असतील, म्हणजे हिरडी खराब झाली असेल तर हिरड्यांच्या शस्त्रक्रिया, छोट्या छोट्या शस्त्रक्रिया करतो. त्यानंतर छोटासा जर मांस असेल तोंडामध्ये कुठल्या प्रकारचं, गालावर असतील किंवा हिरडीवर असेल, जे मांस समजा कॅन्सर नसलेलं मांस असेल, आम्ही की त्याला बेनाईन म्हणतो. बेनाईन म्हणजे तो त्रास न करणारा किंवा नॉन कॅन्सरवाला ती गाठी असतील तर ते आपण काढण्याच्या शस्त्रक्रिया करतो, जेणेकरून पेशंटला त्यामधून कुठली भीती किंवा पुढे काही जे काही रिलीफ मिळेल. सध्या लोक आपल्या दिसण्याच्या बाबतीत खूप जागरूक झाले, विशेषतः जे मीडियामध्ये आहेत किंवा जे स्टेजवर काम करतात किंवा जे अगदी आपण म्हणतो फिल्म स्टार सारखे लोक. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये दंत सौंदर्योपचार ही एक नवीन शाखा किंवा एक नवीन ब्रांच विकसित झाली आणि त्याला आता बऱ्यापैकी डिमांड आहे असं मला वाटतं. तर हे नेमकं काय आहे? ज्याप्रमाणे मी सांगितले की 2 दातामध्ये गॅप असेल, 2 दात समोर असतील, खूप जास्त समोर असतील, त्यामुळे आपण एक थोडासा कॉन्शियस होतो, आपण स्पष्ट बोलू शकत नाही. त्यामुळे एक ज्या पद्धतीने आपण त्यामध्ये दातांना ब्रेसेस लावण्याची जी ट्रीटमेंट आहे, तर ही ट्रीटमेंट असेल तर ह्या ट्रीटमेंट केल्यानंतर दात एका सरळ रेषेमध्ये येतात आणि तुमचं सौंदर्य खुलतं. त्यासोबतच दातामध्ये समजा काळे डाग पडले असतील, दातावर काही स्टेन असतील, तर त्यामध्ये एक ब्लिचिंग नावाची, डेंटलची ब्लिचिंग नावाची, म्हणजे एक दात पांढरे होण्याची, शुभ्र करण्याची एक ट्रीटमेंट आहे. तर त्या ट्रीटमेंटद्वारे सुद्धा दात हे पांढरे शुभ्र होऊ शकतात. त्यासोबतच दातावर कीड असेल, समोरच्या दातामध्ये कीड असेल, तर दातावरची कीड जी आहे ती काढून आपण दाताच्या रंगाचंच एक कंपोजिट नावाचं एक सिमेंट किंवा मटेरियल आहे की ते भरतो आणि जे नॅचरल दात दिसतात, जे की तुमचं सौंदर्य खुलवतं, त्यासोबतच अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते. त्यासोबतच एक स्माइल डिझायनिंग पण आपण करू शकतो. तर ह्या सर्व ट्रीटमेंट ज्या आहेत ह्या दंत सौंदर्योपचार खुलवण्याच्या ट्रीटमेंट आहेत. तर पारंपरिक भाषेत आपण हे पण म्हणू की जर फक्त पूर्ण जर दात नसतील तर जर फक्त कवळी जरी दिली तरी आपल्या गालांना, ओठांना सपोर्ट मिळतो आणि एक खूप सारा तुमच्या सौंदर्यामध्ये लुक बदलतो. अगदी खरं. तर ह्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत ह्या सौंदर्याच्या ट्रीटमेंट सध्या दंतोपचारामध्ये उपलब्ध आहेत. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक दाताला कुंद कळ्यासारखे दात अशा उपमा देत असतील, मोत्यासारखे, कुंद कळ्यांसारखे दात, की तुम्ही त्या सौंदर्योपचारामध्ये त्यांना तसंच बनवता. हो, तसंच बनवलं तर मग ते सौंदर्य खुलून जातं. अगदी अगदी. तुम्ही मगाशी डॉक्टर दात काढण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख केला की ज्या वेळेला रूट कॅनॉल करून सुद्धा दात वाचणार नाहीये तर त्यावेळेला काढून टाकावा लागतो. तर काही रुग्णांच्या बाबतीत ही प्रक्रिया अवघड किंवा गुंतागुंतीची असते का, आणि त्याला काय कारण असतात नेमकी? ह्यामध्ये गुंतागुंतीचा आणि एक जिकरीचा दात काढण्याचा मुद्दा असा असतो मॅडम की ज्यावेळी दात काढण्याची आपण ट्रीटमेंट, ज्या रुग्णामध्ये मधुमेह असेल, ज्या रुग्णामध्ये हृदयरोग असतील, ज्या रुग्णामध्ये रक्त पातळ होण्याच्या औषधं घेत असतील रुग्ण, काही त्याच्या शारीरिक व्याधीकरिता, ज्या रुग्णांना इतर काही आजार असतील, तर अशा रुग्णामध्ये आपल्याला दात काढणे किंवा दंतोपचार करणे हे थोडं जिकरीचं असतं. कारण त्या रुग्णाची आपल्याला सर्व तपासणी करून, थोडक्यामध्ये ब्लड शुगर आहे तर साखरेचं प्रमाण जे आहे ते नियंत्रणात असलं पाहिजे, त्याशिवाय तो दात काढणे म्हणजे ते जिकरीचं होऊ शकतं. त्यासोबतच जर पेशंटला
रक्त पातळ होण्याची औषधं असतील चालू आणि आपण जर दात काढला तर ते काय होईल की रक्त थांबणार नाही, ब्लिडिंग होत राहील. ब्लिडिंग होत राहील. त्यासोबतच ज्या रुग्णांना हृदयविकार असेल, ब्लड प्रेशर खूप जास्त असेल, तर अशा रुग्णांना सुद्धा आपण ते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आल्यानंतरच त्या रुग्णांचा आपण दात काढण्याचा विचार करतो. त्यासोबतच आपल्याकडे विशेष म्हटलं तर जे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट म्हणू की ज्यांची प्रतिकारक क्षमता कमी असते, थोडक्यात HIV पेशंट असतील, हेपॅटायटिस बी वाले पेशंट असतील, अशा रुग्णांची पण दक्षता घेऊन आपल्याला काढावा लागतो दात. हिमोफिलियावाला पेशंट असेल ज्याला की एक रक्ताचा एक आजार असतो, म्हणजे की रक्त क्लॉटिंग किंवा गोठण्याची जी प्रक्रिया असते ती थांबत नाही, म्हणजे त्यामध्ये कुठं बाधा आलेली असते. एक फॅक्टर 8 नावाचा जो कोॲग्युलेशन फॅक्टर आहे तो कुठेतरी डिफिशियंट कमतरता असते. अशा रुग्णांना आपण आपल्या म्हणजे हॉस्पिटलमधले जे रुग्णालयामधले जे काही मेडिसिन विभाग असेल किंवा काही आपल्या लॅबच्या चाचण्या असतील त्यांचा एक समन्वय साधून त्यांच्याकडून आपण आपल्या डॉक्टरांकडून मेडिसिनच्या रिपोर्ट्स, फिटनेस रिपोर्ट घेऊन त्या पद्धतीने आपण दात काढतो. तर ते खूप महत्त्वाचं आपण आपल्या ससून रुग्णालयामध्ये खूप महत्त्वाची ट्रीटमेंट केली जाते. बरोबर आहे. म्हणूनच डॉक्टर या सगळ्याची हिस्ट्री आधी घेतात, हिस्ट्री खूप महत्त्वाची की आहे. काय तुमचे आधीचे आजार आहेत, मग पुढचा उपचार केला जातो. त्यामागची ही सगळी कारणं आहेत. डॉक्टर, फार महत्त्वाची शास्त्रीय माहिती तुम्ही आम्हाला आणि आमच्या भाषेत समजेल अशी देताय. प्रेक्षक हो, आपण ही माहिती घेणारच आहोत, मार्गदर्शन घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीद यांच्याशी. ते आपल्याला सांगतायत की दंतोपचार म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, कोणकोणत्या पद्धतीने हे उपचार केले जातात. डॉक्टर, एक सामान्यांची प्रतिनिधी म्हणून माझ्या मनात नेहमी हा प्रश्न येतो, म्हणजे मी पण त्याला अपवाद नाही, की दाताची ट्रीटमेंट करायची की म्हणली की लोक ती टाळण्याकडे जातात. कारण काय, तर त्याच्यात आम्हाला खूप वेदना होणार आहेत आणि त्या वेदना सहन करायची आमच्यात ताकद नाही. मग दाताच्या डॉक्टरांकडे न गेलेलं बरं. अगदीच भयंकर दुखायला लागलं आणि आता काही पर्याय नाही, त्या क्षणाला लोक जातात. तर या वेदनेचं काय करायचं? दातांची ट्रीटमेंट म्हणजे सर्वसामान्यामध्ये एक भीतीचा विषय असतो, परंतु सध्या ज्या आपण औषधोपचार करत असतो त्यामध्ये ज्या स्थानिक भूल म्हणजे आपण लोकल अनस्थेसिया म्हणू, त्याचा आपण ज्यावेळी अंतर्भाव झालेला आहे किंवा ते अनस्थेसिया आपण रुग्णांना देतो तर त्यावेळी कुठल्याही पद्धतीच्या वेदना होत नाहीत. तर त्यामुळे दात काढताना किंवा दातांची कुठलीही ट्रीटमेंट करत असताना दंत तज्ज्ञाचं असं एक मत असतं किंवा त्याची एक स्वतःची अशी एक म्हणजे भावना किंवा त्याचं असं असतं की त्या रुग्णाला कुठलाही पेन किंवा वेदना विरहित ट्रीटमेंट करणं हे त्याचं खरं साध्य असतं. तर त्यामध्ये आपल्याकडे असणारे लोकल अनस्थेटिक एजंट आहेत ते आपण देऊन पूर्ण त्या ठिकाणची भूल आल्यानंतरच ती आपण ट्रीटमेंट सुरू करतो. त्यामुळे कुठल्याही रुग्णाने ते घाबरण्याचं काही कारण नाही आहे. पण आता नवीन दात म्हणजे इम्प्लांट ही जी पद्धत आहे त्याबद्दल आम्हाला सांगा ना. ही खूप अत्यंत आधुनिक आणि आता सर्वश्रुत असलेली आपण ट्रीटमेंट पद्धत किंवा उपचार पद्धती म्हणूयात. की जर उपचार दात काढल्यानंतर एक पारंपरिक पद्धतीनं जर दात बसवण्याचा जर असेल तर आपण एक रिम्युएबल पार्शियल डेंचर म्हणून, रिम्युएबल म्हणजे तो आपण काढण्या घालण्याचं. त्यानंतर काय असायचं की 2 दात असतील तर 2 दातांचा आधार घेऊन मध्ये तर सपोज की हा समजा हा दात नाहीये, हा दात आपला गेलेला आहे असं आपण गृहीत धरू, तर आपण हे 2 नॅचरल दात आहेत, तर ह्या 2 नॅचरल दाताचा आधार घेऊन आपण एक फिक्स दात बसवतो, त्याला आपण ब्रिज म्हणतो. परंतु आता त्याही पुढे मागच्या काही वर्षापासून ह्या 2 दातांना कुठलाही प्रकारे आधार न घेता आपण दातामध्ये एक स्क्रू टाकतो. जो स्क्रू टाकल्यानंतर आपण त्यावर दात बसवतो. त्याला आपण इम्प्लांट म्हणतो. कृत्रिम दात असेल आपण त्याला इम्प्लांट म्हणतो. याची जी प्रक्रिया आहे ती पण वेदनादायी असते? नाही, त्यामध्ये पण आपण जे स्थानिक भूल किंवा लोकल अनस्थेसियाचा वापर करतो आणि ही पूर्ण प्रक्रिया ही वेदनारहित करतो. अरे वा. आणि हा जो नवीन दात बसवलाय तर तो त्याला कितपत टिकाऊ असतो किंवा त्याचं काय इफेक्ट येतो किंवा कुठपर्यंत चालू शकतो तो? त्याचं जे आहे ते लाईफ आपण म्हणूयात की
नॅचरल दाता इतकंच असेल, एक थोडं कमी प्रमाण असेल, एक 20% लेस प्रमाण असेल. वा हां, परंतु तेवढ्या इफिशियंटली, तेवढ्या कार्यक्षमतेने तो दात कार्य करतो. वा काय Natural आधुनिक तंत्रज्ञान आहे. म्हणजे खऱ्या दाताला, नैसर्गिक दाताला सबस्टिट्यूट, रिप्लेसमेंट म्हणून असा कृत्रिम दात की जो त्याच्यासारखाच जवळपास कार्य करणार आहे. तर ही मला असं वाटतं की यातली एक मोठी तंत्रज्ञानाची प्रगती म्हणायला हरकत नाही. आता मला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचं आहे की ससूनमध्ये आपण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात. तर ससूनमध्ये किंवा बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपल्या या विभागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार दाताच्या संदर्भात उपलब्ध आहेत किंवा सोयी उपलब्ध आहेत? आपल्या प्रेक्षकांसाठी त्याची माहिती फार महत्त्वाची. हां मॅडम, आत्ता चर्चा केल्याप्रमाणे आपण दात किडल्यानंतर जे आहे ते त्यामध्ये आपण एक दाताच्या रंगाचं सिमेंट भरणे, बरोबर, जे की प्राथमिक उपचार आहे. अगदी. त्याच्यानंतर आपण रूट कॅनल ट्रीटमेंट आहे, जी की सर्वश्रुत आहे, ती रूट कॅनल ट्रीटमेंट करतो. त्यानंतर हिरड्या खराब झाल्या असतील तर दात क्लीन करण्याची आपल्याकडे स्केलिंग जी आपण म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये, ती ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर आपण जी अक्कलदाढा आहेत, अक्कलदाढा जी असतील ती काढण्याची ट्रीटमेंट केली जाते. त्यासोबत ज्या दंत सौंदर्योपचार जे आहेत, म्हणजे की आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणू, त्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट पण आपल्याकडे केल्या जातात. त्यामध्ये दात पुढे असतील तर त्यासाठी सुद्धा काही ब्रेसेस किंवा प्राथमिक काही ट्रीटमेंट आपण आपल्याकडे केले जातात. त्यानंतर आपल्याकडे कवळीसारखे उपचार, म्हणजे ज्या रुग्णांना, जे वृद्ध रुग्ण आहेत ज्यांना पूर्ण दात नाही आहेत, अशा रुग्णांना आपण पूर्ण कवळी देतो किंवा आंशिक कवळी किंवा पार्शियल डेंचर म्हणतो, ते आपण पण देतो. त्यासोबतच आपल्याकडे एक्सरेची पण सुविधा आपल्याकडे आहे. त्यासोबतच आपल्याकडे लेझर नावाची ट्रीटमेंट असते. लेझर नावाच्या ट्रीटमेंटने आपण आपल्या ससूनसारख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण लेझरसारखी एक आधुनिक ट्रीटमेंट पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी दातांचे किंवा तोंडाचे आजारांचे आपण उपचार करतो. एकाच छताखाली आपल्याला हे सगळे ससूनमध्ये मिळू शकतात उपचार. पण जसं मी मगाशी म्हटलं की सामान्यांच्या मनामध्ये जशी वेदनेची भीती असते तशी दाताच्या उपचारांच्या खर्चाचं सुद्धा एक टेन्शन असतं. तर हे जे दंतोपचारासाठी खर्च येतो त्यासाठी काही मग तो खूप जास्ती असतो, तर त्यासाठी काही सरकारी योजना किंवा काही सवलत असते का? तसंही आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किंवा ससूनमध्ये जे खर्च जो आहे तो खूप अत्यल्प असतो. अत्यल्प म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये पाहाल तर खूप कमी दरामध्ये ट्रीटमेंट होते, माफक दरामध्ये ट्रीटमेंट होते. आणि जर तुम्ही कुठे आपण एक महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना असेल तर त्या योजनेअंतर्गत जे आपले जे जबड्याचे हाड फ्रॅक्चर जे झालेले असतील त्या उपचारांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. अरे वा. हां, परंतु आता काही असा म्हणजे काही आणखी काही आजार आहेत की अक्कलदाढ असतील त्यांचं काढणे किंवा काही रूट कॅनल ट्रीटमेंट, ह्याचा पण समावेश होण्याची आपण काही अपेक्षा ठेवतोय किंवा त्याचा पण होण्याची शक्यता आहे. तर जर शासकीय यंत्रणेमध्ये किंवा आपल्या ससून रुग्णालयामध्ये म्हणाल मॅडम, तर तिथे खूपच कमी दरामध्ये ट्रीटमेंट होते, त्यामुळे खर्च जो आहे तो खूप कमी असतो. तर तुम्ही जर प्रायव्हेटचं म्हणाल तर तिथे खर्च निश्चितच जास्त असू शकतो. याचं कारण असू शकतं की जे आधुनिक उपचार आहेत, जे विदेशी यंत्रसामुग्री आहे, त्यामध्ये लागणारा जो खर्च आहे त्या गोष्टीचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे बाहेर प्रायव्हेटमध्ये तो खर्च जास्त असू शकतो, परंतु आपल्या ससूनमध्ये खर्च हा खूपच कमी असतो. सध्या कर्करोगाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे, तर मग माझ्या मनात एक प्रश्न आला की मग तोंडाचा सुद्धा कर्करोग असतो का? आणि जर तो असेल तर तोंडाचे जे वेगवेगळे भाग तुम्ही आता सांगितले, म्हणजे हिरड्या, दात किंवा जबडा किंवा आणखी काही, तर या सगळ्या भागांचे कर्करोग असतात? शरीराचे बाकी अवयवाचे जसे कर्करोग असतात तसेच तोंडाचा पण कर्करोग. असं म्हणेन की भारतामध्ये 1 नंबर पुरुषामध्ये हा तोंडाचा कर्करोग आहे. त्यामध्ये ओठ असतील, गाल असेल, जीभ असेल, टाळू असेल, तर ह्या ठिकाणचा जो भाग कर्करोगाने व्यापून जातो तर त्या ठिकाणी तो भाग कर्करोग झालेला आहे असं म्हणतो. बापरे, म्हणजे ह्या सगळ्या भागांचे कर्करोग होतात.
बरं, आता होऊ शकतात हे तर कळलं, पण ते कशामुळे होतात हेही जाणायचं आहे, हेही जाणून घ्यायचे, त्याच्या मागची कारणं काय आहेत. पण प्रेक्षक हो, पुढे जाण्यापूर्वी आपण घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीद यांच्याशी. आपण चर्चा केली की दंतोपचारामध्ये नेमकं काय काय केलं जातं, म्हणजे दातामध्ये सिमेंट भरण्यापासून ते नवीन एक कृत्रिम दात बसवण्यापर्यंत हा कसा काय प्रवास असतो हे आपण बघितलं. आणि आता आपण सुरुवात केली आहे की तोंडाचा कर्करोग हा कशामुळे होत असतो. तर तुम्ही तर सांगितलं की तोंडाच्या सगळ्या घटकांचा कर्करोग होतो, पण आता त्याच्यामागे नेमकी कारणं काय असतात. बेसिकली मला जे वाटतं ते म्हणजे तंबाखू, गुटखा आहे, जो लोक पुरुषांमध्ये तुम्ही म्हटलात प्रमाण जास्ती आहे, तर हे कारण असूच शकतं, पण त्या व्यतिरिक्त कोणती कारणं असतात. तंबाखू असेल, गुटखा असेल, त्यानंतर खर्रा असेल, पानपराग असेल आणि साधी आपण म्हणू की साधी आपल्याला असं वाटतं की साधी सुपारी असेल, पण त्यामुळे सुद्धा तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. बापरे. हे झाले स्मोकलेस आणि म्हणजे ज्याच्या की आपण फक्त चिव करणार असेल आणि त्यानंतर स्मोकिंग म्हणजे ती काय धूम्रपान असेल म्हणजे स्मोकिंग असेल, हे सर्वांना माहीत असलेले कारणे आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त दुसरी कुठली कारणे आहेत जे की आपल्या तोंडामध्ये आपण म्हणू की फिजिकल स्टिम्युलस, म्हणजे की एखादा दात असेल तो कंटिन्युअस ट्रॉमा किंवा तो जर इजा करत असेल गालाला किंवा जिभेला, तुकडा राहतो बऱ्याच टोकदार तुकडा राहतो, तो जर कंटिन्युअस सतत आपल्या गालाला इजा करत असेल, त्यानंतर कधी आपल्या दातामध्ये फिलिंग केलेली असेल, दात तुटलेला असेल आणि तुटलेला दात जो जर टोकदार झालेला असेल, तो जिभेला लागत असेल, गालाला सारखा घासत असेल, वारंवार तो इजा करत असेल, किंवा एखादी कवळी असेल आणि कवळी वापरणाऱ्या रुग्णामध्ये तो थोडक्यात म्हणू की ती कुठेतरी सारखी सारखी टोचत असेल, तर हे एक कारण असू शकतं. त्यासोबतच आपण एक दुसरा एक केमिकल स्टिम्युलस म्हणू की स्पायसेस असतील, स्पायसेस खूप सारे मसाल्याच्या गोष्टी असतील किंवा हाय साल्ट डाएट असेल, त्यानंतर एक सेप्सिस किंवा सारखं तोंडामध्ये कुठेतरी इन्फ्लेमेशन आहे, त्याला सेप्सिस म्हणू, सेप्सिस किंवा आपण इन्फेक्शन म्हणू, तर ते सूज म्हणू, तर हे कुठेतरी सूज सारखी असणे. त्यासोबतच असंही आहे की काही व्हायरसेस असतात मॅडम. HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, तो एक कारणीभूत घटक आहे जो की तोंडाचा कॅन्सर होण्यामध्ये एक वन ऑफ द कारणीभूत घटक आहे. त्यासोबतच पेशंटचं खूप आता की वय खूप असेल, एज पेशंटमध्ये कॅन्सर होण्याचं खूप जास्त प्रमाण असतं. त्यानंतर असं आपण इम्युनिटी म्हणू, त्यानंतर जेनेटिक असेल, जेनेटिक म्हणजे तुमचं एक शरीराचं एक आपले गुण असतात, ते जेनेटिक मेकअप असेल, हे मल्टिपल फॅक्टर असतात. म्हणजे कॅन्सर हा एकाच घटकावर अवलंबून नसतो, तर तो मल्टीफॅक्टोरियल आहे, ते अनेक घटक त्यामध्ये कारणीभूत आहेत. पण सर्वात प्रामुख्याने जर म्हणू तर आपण गुटखा, तंबाखू, सुपारी हे आपण एक रिस्क फॅक्टर म्हणू. त्यासोबत मी जे सांगितले की शार्प टूथ असेल म्हणजे ते टोकदार दात असेल, सेप्सिस असतील किंवा मग इन्फेक्शन असेल, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असेल, वय असेल, जेनेटिक पॉलिमॉर्फिझम असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा तो अंतर्भाव आपल्या मुख कर्करोगामध्ये कारणीभूत ठरतो. रुग्णाला झालाय समजा कर्करोग, तर प्राथमिक अवस्थेतली लक्षणं काय असतात की ती त्याला जाणवायला लागतात. एक मला दुर्दैवानं असं सांगावं वाटतं की ह्या ठिकाणी एक कुठलीही तोंडामध्ये जखम असेल तर ती जखम सुरुवातीच्या काळामध्ये कुठलाही त्रास दाखवत नाही, त्रास जाणवत नाही, म्हणजे ती जखम ते पेनलेस असते, दुर्लक्ष केलं जातं. जोपर्यंत ती आपण म्हणू की सेकंडरी इन्फेक्ट होत नाही तोपर्यंत ती जखम दुखत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी अशी एक गाठ यायला लागते. गाठ अशी असते की जी फक्त अशी गाठ वाटते, ती पण दुखत नाही. दात हलतो, दात हलल्यानंतर असं वाटतं की दुसरं काही कारण असू शकतं. मग काय करतो पेशंट की जखम झाली असेल तर काहीतरी मेडिकल स्टोअरवर जातो, त्यानंतर तो काहीतरी स्माईल नावाचं काही किंवा असं कुठलं तरी मलम लावतो आणि तसं दुर्लक्षित राहतो. आणि जेव्हा ती जखम जास्त पसरते, जेव्हा दुखायला लागते, तेव्हा मग तो दंतरुग्णाकडे किंवा डॉक्टरांकडे येतो. अशीच ती गंभीरतेकडे कधी जायला लागतात आणि गंभीर लक्षणांमध्ये नेमकं काय येतं. गंभीर लक्षणामध्ये जर तुम्ही जिभेचा थोडक्यात आपण
कॅन्सर समजा झालेला असं समजू, तर जीभ बाहेर येत नाही, अरे जीभ अशी तिथं फिक्स राहते, मग पेशंटला चावता येत नाही. म्हणजे पेशंट जो आहे तो म्हणजे नंतर तो सेकंडरी इन्फेक्शन झाल्यानंतर त्रासिक होऊन जातो, तिथे कुठेतरी गाठ आहे असे त्याच्या लक्षात येतं. मग तो पेशंट दंत वैद्याकडे किंवा डॉक्टरांकडे जातो. ज्याला आपण आता प्रत्येक ठिकाणी म्हणतो प्री डायबेटिक, तसं प्री कॅन्सरस पण असते का कंडिशन? म्हणजे मुखपूर्व कर्करोग ज्याला आपण म्हणतो, तर प्री कॅन्सरस. तर या कंडिशन ही कंडिशन कशी हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम. जसं की आता सर्वश्रुत असलेला जो डायबिटीस आजार आहे, जो मधुमेह आजार आहे, त्या आजारामध्ये एक धोक्याची घंटा म्हणून जसं प्री डायबेटिक कंडिशन असते, तशी ही तोंडाचा कॅन्सर होण्यापूर्वी एक प्री कॅन्सरस लिजन किंवा कंडिशन्स म्हणतो. तर आता ही 2005 पासून प्री कॅन्सरस आणि प्री कॅन्सरस कंडिशन्स आणि लिजन्स ह्या टर्मिनॉलॉजी ऐवजी आता सध्या पोटेन्शियली मॅलिग्नंट डिसऑर्डर्स ही एक टर्मिनॉलॉजी यूज केलेली आहे. पण त्यामध्ये काय काय येतात, तर त्यामध्ये आपण म्हणू की ओरल सबम्युकस फायब्रोसिस, म्हणजे की तोंड उघडत नाही, ते पूर्ण जे गाल आहेत ते एकदम कडक होतात. त्यामध्ये पेशंटला जो आहे ते जेवण जे आहे ते तिखट लागायला लागतं, आतमधली जी त्वचा असते ती पांढरी व्हायला लागते. तर हे झाला ओरल सबम्युकस फायब्रोसिस. त्यानंतर जो आहे तो ल्युकोप्लाकिया नावाचा, जे की पांढरे चट्टे येतात, त्यासोबत इरुथ्रोप्लाकिया असतो, म्हणजे ते लाल चट्टे असतात, तोंडामध्ये पांढरे चट्टे असणे, लाल चट्टे असणे. हा झाला ल्युकोप्लाकिया, इरुथ्रोप्लाकिया. आणि त्यानंतर झालं असेल तर ओरल लायकन प्लॅनस नावाचा. हा मात्र असं मी म्हणेन मॅडम की हा कुठलेही व्यसन नसताना सुद्धा होणारा प्री कॅन्सरस किंवा पोटेन्शियली मॅलिग्नंट डिसऑर्डर आहे, की ह्या ओरल लायकन प्लॅनसमध्ये पेशंटला तिखट लागतं, काहीतरी जाणवतं तोंडामध्ये, पांढऱ्या रंगाचे असे आपण धाग्यासारखे स्ट्रायशन्स, त्याला विख्यान स्ट्रायशन्स म्हणतात, ते दोन्ही बाजूला दिसायला लागतात. तर हे ओरल लायकन प्लॅनस हा ऑटोइम्यून डिसीज, म्हणजे जो की त्या रुग्णामध्ये स्ट्रेसमुळे, आपण म्हणू की स्ट्रेसमुळे होणारा आजार आहे. तर हा पण प्री कॅन्सरस किंवा पोटेन्शियली मॅलिग्नंट डिसऑर्डर म्हणतो. किंवा जे रिव्हर्स स्मोकिंग करतात, त्या रिव्हर्स स्मोकिंगमध्ये पॅलेटल लिजन येतात, टाळूला ते रिव्हर्स स्मोकिंग पॅलेटल लिजन्स दिसायला लागतात. हे सारे मुख्य असणारे प्री कॅन्सरस लिजन्स आणि कंडिशन्स आहेत, ज्यांना की आपण आता पोटेन्शियली मॅलिग्नंट डिसऑर्डर म्हणतो. पण म्हणजे ही लक्षणं दिसायला लागल्यावर खरं तर ही धोक्याची घंटा आहे, हे रुग्णाला कळलं पाहिजे. खरं तर त्याच्या आधीच त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट केलं पाहिजे. पण ही जर लक्षणं आहेत तर ही खरोखर प्री कॅन्सरस आहेत आणि त्यांनी डॉक्टरांना लवकरात लवकर गाठलं पाहिजे अशा वेळेला. पण मग एक साहजिकच प्रश्न याच्यावरनं मनामध्ये येतो की प्रत्येक प्री कॅन्सरस जो आहे कर्करोग, म्हणजे मुखपूर्व, तो कर्करोगात बदलणारच आहे का, आणि तसं असतंच का प्रत्येक वेळेला? तर मी जे कारण सांगितले मॅडम, ते त्या कारणामध्ये आपण ते रिस्क फॅक्टर आहेत. परंतु आपण असं म्हणूयात, एक उदाहरण मी देतो की जर आपण कार असेल किंवा आपली बाईक असेल, जर ओव्हर स्पीड केली, ओव्हर स्पीड म्हणजे सपोज आपण 120च्या पुढे कार चालवली किंवा 170, 180 स्पीडनं चालवली, किंवा तुम्ही बाईक असेल तर तुम्ही बाईक खूप हाय स्पीडनं चालवली, तर त्यामध्ये काय व्हावं लागतं की आपण म्हणू की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप जास्त असते. तसंच मी असं ह्या ठिकाणी पण म्हणेन की जर प्री कॅन्सरस लिजन्स कंडिशन्स आहेत तर ते कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते. ते कॅन्सर होईलच असं नाही, परंतु शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रोटेक्टिव्ह काही जीन्स असतील तर त्यामध्ये आपण जसं म्हणू की कारमध्ये जर आपल्या एअर बॅग्स आहेत, तर एअर बॅग्स आहेत, तुम्हाला धोका कमी. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही कितीही स्पीडनं गाडी चालवा. तुम्ही असं म्हणणार की नाही, की असं एक समज असतो की इतकी लोक तंबाखू गुटखा खातात, इतके लोकांना मलाच काय होणार आहे. परंतु तो एक गैरसमज आहे की तो मात्र तुम्ही समज दूर करून आपण कुठलीही गोष्ट टाळून ती होण्याची शक्यता, बरोबर आहे, ती आपण लक्षात घेऊन तो कसा टाळता येईल हेच. प्रेक्षक हो, आपण या मुखाच्या कर्करोगाच्या बद्दल माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीद यांच्याशी.
डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की प्री कॅन्सरस जी कंडिशन आहे ती कर्करोगामध्ये बदलण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्ती असते. पण जेव्हा मग असा मुखाचा कर्करोग होतो एखाद्या पेशंटला, तर त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, आणि त्याच्यावर नेमके उपचार कुठल्या पद्धतीने केले जातात? मुखाच्या कर्करोगामध्ये प्रकार म्हटलं तर हे वेगळे वेगळे अवयव त्यामध्ये हां. अंतर्भूत होतात. बरोबर. त्यामध्ये आपण जर सेल्युलर लेवलला जर विचार केला तर आपण असं म्हणूयात की स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा एक मुख्यत्वे दिसून येणारा एक प्रकार आहे. त्यानंतर लाळीचा जो आजार असेल, लाळ ग्रंथीचा, तर त्याला आपण अडिनो कार्सिनोमा म्हणतो. तर त्यानंतर एक लिम्फोमा, हे हे एक आपण एक ग्राउंड लेवलला सेल्युलर लेवलला त्यांचे प्रकार आहेत. आणि त्यामध्ये जर आपण उपचार जर म्हटलं तर कुठलाही कर्करोग जर असेल तर तो ऑपरेशन करून तो जो भाग कर्करोग ग्रस्त आहे, ग्रहित आहे, तो काढून टाकणे. हा त्यावर एक उपचार असतो, काढून टाकणे. त्यासोबत त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या आम्ही लिम्फ नोड्स म्हणतो, लसिका ग्रंथी म्हणतो, त्या पण त्यांच्यामध्ये पण त्या पेशींचा प्रादुर्भाव झालेला असतो. त्यासोबतच त्या लसिका ग्रंथी हा आजूबाजूला असतात, त्या आपण काढणं तेवढंच आवश्यक आहे. मग ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठे शंका वाटत असेल तर मग रेडिओथेरपी ही एक थेरपी किंवा टार्गेटेड रेडिओथेरपी अशा पद्धतीची एक ट्रीटमेंट मोडॅलिटी दिली जाते. आणि सुरुवातीलाच जर खूप मोठा झालेला असेल तो कॅन्सर तर त्याला एक छोटा करून त्याला किमोथेरपी देऊन त्याला छोटं, जे की कॅन्सर जो आहे तो ऑपरेशन करण्यालायक केला जातो आणि नंतर ऑपरेशन केलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये सर्जरी, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी ह्या मुख्यत्वे करून 3 ट्रीटमेंट दिल्या जातात. सर, इतके वर्ष तुम्ही या फील्डमध्ये आहात, दंतवैद्य म्हणून कार्यरत आहात, म्हणजे तुमच्या बघण्यामध्ये शेकडो हजारो पेशंट्स आलेले आहेत. तर अशा पेशंटना बघताना तुमच्या मनामध्ये, किंवा ते बरे होतात तुमच्या उपचारांनी, तेव्हा नेमका कसा अनुभव असतो तो तुमचा? मी एक मुखरोग निदान यामध्ये एक पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यामध्ये माझं प्रशिक्षण झालं असल्यामुळे मी तोंडाच्या कॅन्सरचं निदान हे मी असं म्हणेन की स्टेज 1 किंवा खूपच प्रिमिटिव्ह स्टेज 2 ह्यामध्ये मी करू शकतो. तर मी असे असंख्य रुग्णांचं मी प्राथमिक निदान केलेलं आहे, प्राथमिक स्टेजलाच. आणि अशा रुग्णामध्ये मी त्या रुग्णांचं प्राथमिक उपचार, म्हणजे प्राथमिक म्हणण्यापेक्षा की स्टेज 1 किंवा अर्ली डायग्नोसिस करून लवकर निदान करून त्या रुग्णांना काय थोडक्यामध्ये असं आहे की कॅन्सरचं की जर उपचार म्हणजे निदान जर लवकर झालं तर उपचार हे चांगल्या पद्धतीने करता येतात आणि त्या रुग्णांचं जे प्रोग्नोसिस आपण म्हणतो, जे आउटपुट आहे हे चांगल्या पद्धतीनं होतं. तर थोडक्यामध्ये असे असंख्य रुग्णांचं मी निदान केलेलं आहे. आणि असे असंख्य रुग्ण त्यामुळे त्यांना एक चांगलं आयुष्य पण लाभलेलं आहे, जे की प्राथमिक स्टेजमध्ये, स्टेज 1 मध्ये म्हणू किंवा खूपच लवकर मी निदान करू शकलो, त्याचा मला खूप आनंद वाटतो. तुम्ही नेहमी डॉक्टर असं म्हणता की मौखिक आरोग्य हे तुमच्या शारीरिक आरोग्याचा आरसा असतो किंवा प्रतिबिंब असतं. तर हे नेमकं काय आहे हे आम्हाला सांगा. माउथ इज द मिरर ऑफ जनरल हेल्थ आपण म्हणतो की मौखिक आरोग्य हे जे आहे ते आपल्या शरीराचा आरसा आहे. जसं की आपण असं म्हणू की जर पेशंटला उदाहरणार्थ व्हिटॅमिन सी, क जीवनसत्वाचा जर अभाव असेल तर अशा रुग्णामध्ये हिरड्यामधून रक्त यायला लागतं. पेशंटला जर समजा डायबिटीस असेल तर त्या रुग्णांचं हिरड्यांचं आरोग्य हे कुठंतरी ढासळलेलं असतं. त्यासोबतच पेशंटला जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल, म्हणजे रक्त आपण थोडक्यात कमी आहे म्हणतो, याची जर कमतरता असेल तर तोंडामध्ये जो गुलाबी रंग असणारा जो श्लेष्म पटल म्हणू आपण, आतली त्वचा म्हणू, ती एकदम पांढरी दिसायला लागते. त्यासोबतच आपण त्याहीपेक्षा भयानक म्हणू की एक स्पॉन्टेनियस अचानक खूप सारी ब्लिडिंग होत असेल हिरड्यामधनं, तर ल्युकेमिया म्हणजे की आपण ज्याला की आपण ब्लड कॅन्सर म्हणू, रक्ताचा कर्करोग आहे, तो असण्याचे आपण निदान करू शकतो. त्यासोबतच गोवर किंवा मिझल्स म्हणतो, हा एक नावाचा जो आजार आहे, गोवर नावाचा आजार, तर आपल्या गालाच्या आतल्या बाजूने जर एक रेड
किंवा लाल रंगाचा जो स्पॉट असतो हां. हा दिसून येतो, जो की गोवर किंवा मिझल्स नावाच्या आजारामध्ये तो एकदम प्राथमिक स्थितीमध्ये आपल्याला निदानाकडे घेऊन जातो. बर बर बर. त्यासोबतच तोंडामध्ये आपण जीभ असेल, जीभ जर एकदम पांढरी असेल, हां हां. पांढरी झालेली असेल, तर आपण त्या रुग्णांचं एक तर पचन संस्था व्यवस्थित नसेल, बऱ्याचदा किंवा म्हणून डॉक्टर जीभ दाखवा असं हा म्हणतात जीभ दाखवा तपासायला गेल्यावर. म्हणतात, किंवा मग त्या पेशंटचं ताप आलेली असते. हम्म. अशा वेळी सुद्धा आपण म्हणू की ह्या रुग्णांना कुठला तरी शारीरिक आजार आहे. बरोबर. त्यासोबत तोंडामधून एक दुर्गंध किंवा आपण वास हॅलोटॉसिस म्हणतो, वास येतो. ह्याचे पण कारण असं आहे मॅडम की आपले शारीरिक आरोग्य असेल, हो. डायबिटीसमध्ये तोंडाचा वास यायला लागतो. जर अनकंट्रोल डायबिटीस असेल, त्यासोबतच सायनोसायटिस नावाचा म्हणजे की जी काही रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स असतील, त्यापेक्षाही पुढे जाऊन मी म्हणेन की लंग कॅन्सर असेल बर. किंवा तुमच्या पचन संस्थेचा कॅन्सर असेल, तो पण तुमच्या तोंडाच्या दुर्गंधामधून आपण म्हणू शकतो की बाबा ह्या रुग्णाला जर तोंडामध्ये दात चांगले असतील, कीड नसेल व्यवस्थित, म्हणजे कीड त्याची नसेल, म्हणजे दातांचं आणि तोंडाचं आरोग्य चांगलं असेल आणि तरी सुद्धा जर त्या रुग्णामध्ये तोंडाचा वास येत असेल, तर मग ह्या गोष्टी पण आपल्याला रूल आउट कराव्या लागतात किंवा ह्या गोष्टी पण आपल्या डोक्यात घ्याव्या लागतात. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा, आणि तुम्ही तो अतिशय चांगल्या रीतीने आम्हाला स्पष्ट करून सांगितलात. आपण कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला. आता आपले जे प्रेक्षक आहेत, तर एक दंतवैद्य म्हणून आणि तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात अनुभवी डॉक्टर म्हणून आहात, तर जनरल आपल्या दातांचं आरोग्य किंवा मौखिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता? मी असं म्हणेन की तुम्ही दात घासण्याची जी पद्धत आहे ती खूप महत्त्वाची पद्धत आहे. तर सर्वसाधारणपणे दात घासताना लोक अशी दात घासतात. तर ह्या जी पद्धतीने दात घासली जातात ही एक चुकीची दात घासण्याची पद्धत आहे. आडवे घासली जातात. परंतु दात घासण्याची जी पद्धत आहे ती, हे दात जर आपण गृहीत धरले तर ह्या ठिकाणी हा ब्रश जो असेल तर हा 45 अंशामध्ये तुम्ही दाताच्या वर हिरड्यांच्या जवळ ठेवून खालच्या दिशेने दात स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मागची दात अशा पद्धतीने किंवा गोल गोल पद्धतीने अशा पद्धतीने दात घासणं गरजेचं आहे. त्यासोबतच आतली बाजूने अशा पद्धतीने दात घासायची आवश्यकता आहे. हा दात असं तुम्ही घासू शकता, तिथे आपण घासतोच. खालची दात आहेत ते 45 अंशामध्ये ठेवून वरच्या दिशेने तुम्ही स्ट्रोक्स देऊन क्लीन केले पाहिजेत. अडकलेली दात जसं आपण कंगव्यामधून जे क्लीन करतो त्या पद्धतीनेच हे दातामधून आपण अशा पद्धतीने क्लीन केलं पाहिजे. दात क्लीन करण्यासोबतच तुम्ही जेवण केल्यानंतर चूळ जी आहे ती खळखळून भरली पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त जो मुखकर्करोग आहे, मुखकर्करोगासाठी जे कारणीभूत आपण घटक जे म्हटलेले की तंबाखू असेल, गुटखा असेल, सुपारी किंवा स्मोकिंग असेल, किंवा एखादा दात शार्प असेल किंवा म्हणजे टोकदार दात असतील, हे दंतवैद्याकडून तुम्ही जाऊन त्याचं एक निराकरण केलं पाहिजे आणि कुठल्याही व्यसनाला बळी न पडलं पाहिजे. आणि व्यसनामुळेच शेवटी कर्करोग होण्याचे जास्त चान्सेस असतात. प्रेक्षक हो, आजकाल असं म्हटलं जातं की पैशाची श्रीमंती ही खरी श्रीमंती नाहीच, पण तुमचं आरोग्य हे किती उत्तम आहे, तुम्ही किती निरोगी आहात, ही खरी तुमची श्रीमंती आहे. आणि खरंच ही गोष्ट किती सत्य आहे. आपल्याला पटत असेल, आजकालच्या आपल्या धावपळीच्या आणि सगळं एकंदरीत ताणतणावाच्या आयुष्यामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे दाताचे सुद्धा अनेक प्रश्न, म्हणजे मौखिक आरोग्याचे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की मौखिक आरोग्य हे तुमच्या शारीरिक आरोग्याचा आरसा असतो. त्यामुळे आपल्या मुखामधले जे विविध घटक आहेत त्यांची योग्य त्या वेळेला योग्य ती काळजी घेणं हे तर आपलं कर्तव्य आहेच. पण ज्या वेळेला आपल्याला त्यामध्ये काही बदल घडत आहेत, काही वेगळी लक्षणं जाणवत आहेत, या वेळेला आपण लवकरात लवकर दंतवैद्याकडे जाणं ही पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. वेदनेच्या भीतीने किंवा खर्च किती होईल या भीतीने जर आपण दंतवैद्याकडे जाणं टाळलं तर कदाचित पुढे आपल्याला ते जास्त महागात पडू शकतं आरोग्याच्या दृष्टीने. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन अर्ली डायग्नोसिस करणं आणि मग पुढचे अनेक धोके त्यामुळे आपण टाळू शकतो. एकंदरीतच मौखिक आरोग्याबद्दल आपल्याला
डॉक्टरांनी अत्यंत सोपी शास्त्रीय माहिती दिलेली आहे. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एकंदरीतच मौखिक आरोग्याबद्दल आणि प्रामुख्याने दाताच्याबद्दल, मग त्यातला कर्करोगाबद्दल शास्त्रीय माहिती दिलीत, त्यावर काय उपाय करता येतात हे सांगितलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.